13व्या विधानसभेची मुदत संपायला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले। येत्या 9 नोव्हेंबरला 13व्या विधानसभेची मुदत संपतीये। तर 10 नोव्हेंबर पासून महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन होणार आहे। मात्र अजूनही भाजप शिवसेनेमधील सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे। सत्ता स्थापनेत शिवसेनेचा अडथळा नसेल तसंच ज्याचं बहुमत त्याचं सरकार असं महत्त्वपूर्ण विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलंय। महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा तिढा सुटत नसताना शिवसेना नेते संजय राऊतांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची आज सदिच्छा भेट घेतली। यावेळी शिवसेना नेते रामदास कदम देखील त्यांच्यासोबत होते। सरकार स्थापनेत उशीर होत असल्याची बाब राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिल्याचं यावेळी संजय राऊतांनी सांगितलं। त्यामुळे आता पुढे नेमकं काय घडतं हे बघणं महत्त्वाचं ठरेल। शिवसेना नेते संजय राऊत आणि रामदास कदम यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली। भेट घेऊन परतल्यानंतर या दोघांच्या हातात एक फाईल होती। ही फाईल नेमकी कसली, या फाईलमध्ये नेमकं काय होतं, या पत्रकारांनी विचारलेला प्रश्न दोन्ही नेत्यांनी हसून टाळून नेला। त्यामुळे या फाईलमध्ये नेमकं काय होतं या चर्चांना आता उधाण आलंय। शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून रोज आणि पत्रकार परिषदांमधून भाजपवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांचा खरपूस समाचार आज नागपूर तरुण भारत या वृत्तपत्राच्या अग्रलेखातून घेण्यात आलाय। पुराणातील विक्रम आणि वेताळ या कथेचा संदर्भ घेत संजय राऊत यांचा उल्लेख नाव न घेता बेताल असा करण्यात आलाय। तसंच विदूषक आणि शेख चिल्ली अशी देखील त्यांची संभावना करण्यात आली आहे। संजय राऊत हे राज्यात महायुतीचं सरकार आणण्यात आडकाठी करत असल्याची टीका या अग्रलेखातून करण्यात आली आहे। दरम्यान या अग्रलेखावरती संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री सामना वाचत नाहीत, तरुण भारत वृत्तपत्र मला माहिती नाही अशी खोचक प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे। राज्यातील विधानसभा निवडणुकीचा तिढा आता दिल्ली दरबारी जाऊन पोहोचलाय। दिल्लीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी अमित शहा यांची भेट घेतली। मात्र सत्तेच्या समीकरणाच्या संदर्भात कोण काय बोलतं यावर मी प्रतिक्रिया देणार नाही असं विधान मुख्यमंत्र्यांनी या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना दिलं। महाराष्ट्राला नव्या सरकारची गरज आहे आणि ते स्थापन होईल याची खात्री बाळगा असंही फडणवीस म्हणाले। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी संयम बाळगत वाद टाळण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे। सत्ता स्थापनेबाबत शरद पवारांनी नेहमीप्रमाणे गोंधळात टाकणारी भूमिका घेतली आहे। एकीकडे सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आला नसल्याचं पुन्हा एकदा शरद पवारांनी सांगितलं। नवी दिल्लीत आज त्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली। त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। तर त्याचवेळी ज्यांना जनतेनं कौल दिलाय त्यांनी सरकार स्थापन करण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे असंही ते म्हणाले। सरकार स्थापनेसाठी आवश्यक आकडा आता तरी आमच्याकडे नाही, मात्र राजकारणात काय होईल हे सांगता येणार नाही अशी सावध भूमिका देखील शरद पवारांनी व्यक्त केली आहे। डबघाईला आलेला महाराष्ट्र देशात क्रमांक 1 वरून 7व्या क्रमांकावरती घसरला। राज्याची परिस्थिती डबघाईला आली आहे, तिजोरीत खडखडाट आहे। अशा परिस्थितीतून राज्याला फक्त शरद पवारच वाचवू शकतील। ते जर मुख्यमंत्री होणार असतील तर आनंदच होईल असं सूचक विधान विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलंय। वडेट्टीवार यांनी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीची पाहणी केली। यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केलंय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुरंदर तालुक्यात शेतीच्या नुकसानीची पाहणी केली। आलेल्या आसमानी संकटात आम्ही तुमच्या सोबत आहोत असा धीर त्यांनी शेतकऱ्यांना दिला। पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यातल्या भिवरी गावात भाजपचे नेते चंद्रकांत पाटील पोहोचले। पिकांच्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवादही साधला। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांची भर रस्त्यावरती भेट घेतली आणि त्यांना नुकसान झालेली पिकं फळं भेट स्वरूपात दिली। यावेळी सुळे यांनी पाटलांसमोर शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या। शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष असल्याचं त्यांनी पाटलांना सांगितलं। दरम्यान शेतकऱ्यांना लगेच मदत करू असं आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळेंना दिलं। महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कार्तिकी एकादशीची महापूजा करण्यात येणार आहे। नवं सरकार स्थापन होवो अथवा न होवो पण महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना कार्तिकी एकादशीची श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्याचा मान मिळणार आहे। विधी आणि न्याय विभागाकडून विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला याबाबत माहिती देण्यात आली आहे। यामुळे सलग चौथ्यांदा शासकीय महापूजा करण्याचा मान चंद्रकांत पाटलांना मिळणार आहे। कोकण दौऱ्यानंतर युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावरती होते। अवकाळी पावसामुळे नाशिकात फळबागांचं आणि शेतीचं मोठं नुकसान झालंय। याची पाहणी आदित्य ठाकरेंनी केली।
यावेळेस त्यांच्या सोबत शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि दादा भुसे हे देखील होते. जिल्ह्यातील 5 तालुक्यात आदित्य ठाकरेंनी ओल्या दुष्काळ पाहणीचा दौरा केला. धुळे जिल्ह्यातील शिरपूरचे नवनिर्वाचित आमदार काशीराम पावरा यांनी देखील काल नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. सरसकट पंचनामे करून नुकसानग्रस्त सगळ्या शेतकरी बांधवांना योग्य ती शासकीय मदत करण्यासंदर्भात त्यांनी यंत्रणांना सूचना दिल्या आहेत. प्रादेशिक व्यापार आर्थिक भागीदारी योजनेचा करार लगेच रद्द करावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आज मंत्रालयासमोर दुधाच्या पिशव्या फोडून आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी राजू शेट्टी आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. 16 देशांसोबत केल्या जाणाऱ्या या कराराचा फटका शेती, दूध व्यवसाय आणि वस्त्रोद्योग या तिन्ही व्यवसायांना बसणार असल्याचं मत राजू शेट्टींनी यावेळेस मांडलं. सततच्या पावसामुळे नाशकात भाज्यांचे दर आता गगनाला भिडलेत. पावसामुळे भाजीपाल्यांची आवक घटली आहे, तर नागईपाडा दिंडोरीच्या काही शेतकऱ्यांना भाजीपाल्याला विक्रमी भाव मिळालाय. 100 कोथिंबिरीच्या जुड्यांना तब्बल 26,000 रुपयांचा भाव इथल्या शेतकऱ्यांना मिळालाय. अतिवृष्टीमुळे औरंगाबाद जिल्ह्यातील पिशोर सिल्लोड रस्त्यावरचे पूल वाहिल्यामुळे इथली रहदारी बंद झाली आहे. पिशोर येथील खडकी नाल्याला आलेल्या पुरामुळे इथला कच्चं बांधकाम असलेला नळकांडी पूल वाहून गेला, त्यामुळे इथली रहदारी सध्या बंद झाली आहे. 4 ते 5 वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या परभणी जिल्ह्याला यंदा पावसानं झोडपलंय. परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं शेतातील उभा कापूस आणि काढून टाकलेलं सोयाबीनचं पीक आता वाया गेलंय. कापसाचं बोंड फुटून त्यातल्या बियांना अंकुर फुटू लागलेत, तर सोयाबीनचे काढून ठेवलेल्या पिकांवर पाणी पडल्यानं त्यांच्यावरती बुरशी चढली आहे आणि बिया काळ्या पडू लागल्या. या काळ्या बियांना आता बाजारभाव मिळणार नाहीये. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करावेत आणि तात्काळ मदत द्यावी या मागणीसाठी आज शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या जिल्हा कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांनी कंपनीला थेट कुलूप लावण्याचाही प्रयत्न केला. पंढरपूर तालुक्यातील कासेगावमधील नुकसान झालेल्या द्राक्ष बागांची पाहणी पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर यांनी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशीही चर्चा केली. परतीच्या पावसानं पुणे विभागात आतापर्यंत 1,40,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. यात वाढ होण्याची शक्यता देखील विभागीय आयुक्तांनी व्यक्त केली आहे. पुरंदर तालुक्यात अतिवृष्टीमुळे अनेक भागातल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तालुक्यात पाहणी दौरे केले. मात्र नेत्यांचे पाहणी दौरे सुरू असले तरी नुकसान भरपाई नेमकी मिळणार तरी कधी, असा सवाल शेतकऱ्यांकडून केला जातोय. पुण्यात आजही अवकाळी पावसानं हजेरी लावलेली बघायला मिळाली. गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यात पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे नागरिक हैराण झालेत. दिवाळीनंतर पुन्हा अवकाळी पावसाचं सत्र सुरू झाल्यामुळे राज्यातल्या इतर भागातील शेतकऱ्यांना देखील याचा मोठा फटका बसतोय. अहमदनगरमध्ये राहुरी तालुक्यातील म्हैसगाव, चिलठाण या परिसरात पावसानं हाहाकार माजवला. 3 तास मोठ्या प्रमाणावरती इथे पाऊस पडला, त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं. पिकांचं यामुळे नुकसान झालंय. या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतलाय. म्हैसगावमधील केदारेश्वर मंदिर जवळच्या पुलावरून पाणी आल्यानं इथं वाहतुकीसाठी अडथळा निर्माण झालाय. औरंगाबाद इथं पंचनामा करायला आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी गावाबाहेर काढलं. गंगापूर तालुक्यातील बुड्डे जळगाव या गावामध्ये अधिकारी पंचनामे करायला आलेले होते. मात्र काही शेतकऱ्यांनी त्यांना पंचनामे करण्यापासून मज्जाव केला. सरसकट पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी इथल्या शेतकऱ्यांनी केली. त्यामुळे नाईलाजानं अधिकाऱ्यांना पंचनामा न करताच इथून परत फिरावं लागलं. भाताचं कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात देखील अवकाळी पावसानं सर्वच तालुक्यात धान पिकाला मोठा फटका बसलाय. तसंच सोयाबीन हे नगदी पीक देखील मातीमोल झालंय. शेतात कापून ठेवलेलं सोयाबीन पाण्यात भिजल्यानं त्याला कोंब फुटलेत, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. धुळे जिल्ह्यात ओल्या दुष्काळाला कंटाळून एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे. धुळे तालुक्यातील अंचाळे तांडा गावातील नाना जाधव या 45 वर्षीय शेतकऱ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली. सततची नापिकी आणि आता ओल्या दुष्काळामुळे हातचं पीक गेल्यानं जाधव यांना कर्ज कसं फेडायचं याची चिंता सतावत होती.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचं पुणे पालिका प्रशासनाला पाणी कपात रद्द करण्याचे आदेश मिळालेले आहेत. पालिकेकडून दर गुरुवारी दुरुस्तीच्या नावाखाली इथं पाणी कपात केली जात होती. आता आगामी गुरुवार हा पाणी कपात करण्याचा शेवटचा गुरुवार असणार आहे. अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांना चंद्रकांत पाटलांनी पाणी कपात रद्द करण्याचे आदेश दिले. विधानसभा निवडणूक संपत नाही तोच वाशिम जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या मिनी मंत्रालयाकरता रंगणाऱ्या सामन्यासाठी मोर्चे बांधणी करण्यात येते. शिवसेनेनं प्रत्येक जिल्हा परिषद गटात उमेदवारांची निवड सुरू केली आहे. भाजप शिवसेनेची युती पुढे टिकणार की मोडणार यावर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचं चित्र इथं अवलंबून असणार आहे. संगमनेर शहरात 5 वर्षांपूर्वी भव्य असं क्रीडांगण उभारण्यात आलं. या स्टेडियममध्ये क्रिकेटसह अनेक राज्यस्तरीय स्पर्धांचं आयोजन वर्षभर केलं जातं. मात्र या निवडणुकीत या मैदानाचा वापर मतदान साहित्य वापरण्यासाठी करण्यात आला. यावेळी मैदानात बारीक खडे टाकण्यात आले. त्यामुळे आता हे मैदान खेळण्याजोगं राहिलं नाही असा आरोप केला जातोय. त्यामुळे हे मैदान लवकरात लवकर दुरुस्त करण्यासाठी युवक काँग्रेसनं प्रांत कार्यालयात निवेदन दिलंय. औरंगाबादेत पत्नीचा गळा आवळून पतीनं आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. औद्योगिक नगरीतील बजाजनगर भागात हा प्रकार घडला. रेखा अण्णा गायके असं हत्या झालेल्या 21 वर्षाच्या विवाहितेचं नाव आहे. तिची हत्या केल्यानंतर फिनाईल पिऊन नवऱ्यानं देखील स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. MIDC पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतलंय. पण अजूनही पत्नीची हत्या का केली याविषयी स्पष्टता समोर आलेली नाही. परभणी जिंतूर या महामार्गावरती वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक ठिकाणी रस्ता खोदून ठेवलाय, त्यात चिखल तयार झालाय. त्यामुळे त्यात गाड्यांची चाकं रुतून बसतात. रुग्णवाहिकांना देखील या रस्त्याच्या खराब परिस्थितीचा फटका बसतोय. पोलीस वाहनं, मोठ्या लक्झरी बस या अडकून पडतायत. JCB आणि क्रेन आणूनच ही वाहनं नंतर बाहेर काढावी लागतात. या रस्त्याचं लवकरात लवकर काम पूर्ण करावं अशी मागणी आता इथले स्थानिक आणि प्रवासी करतायत. राज्यभरातल्या या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. लगेच परत येतोय. बघत रहा स्पीड न्यूज. ब्रेकनंतर स्पीड न्यूजमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता राज्यातल्या उर्वरित घडामोडींचा वेगवान आढावा. वर्धा जिल्ह्याच्या आंजी इथं एकाच रात्री 3 घरफोडी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यावेळी चोरट्यांनी लाखो रुपयांवरती डल्ला मारल्याचं सांगण्यात आलंय. आंजी इथं घरफोडीनं दहशत पसरली आहे. तर सततच्या होणाऱ्या या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. दरोडेखोर समजून आंध्र पोलिसांना एका खोलीत डांबून ठेवल्याची घटना हिंगोलीतल्या सेनगाव तालुक्यात घडली आहे. म्हाळशी इथल्या सीताराम गायकवाड या तरुणाला आंध्र पोलिसांनी विचारपूस करण्यासाठी ताब्यात घेतलं. यावेळी त्याला मारहाण करत गाडीतून घेऊन गेल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं. यावेळी ग्रामस्थांनी गाडीला घेराव घालून सर्वांना एका खोलीत डांबून ठेवलं होतं. चंद्रपूर शहरावरती सध्या धुकाची चादर पसरलेली बघायला मिळतीये. गुलाबी थंडीची पहाट चंद्रपूरकरांना अनुभवायला मिळाली. दिवसा वाढलेलं तापमान आणि त्यानंतर तापमानात होणारी मोठी घट यामुळे हे धुकं पहाटेच्या वेळेस तयार होतंय. त्यामुळे चंद्रपुरात आल्हाददायक आणि गुलाबी थंडीची चाहूल लागलेली नागरिकांनी आज अनुभवली. नाग आणि मुंगूस यांच्यात तुफान लढाई झाल्याचं बघायला मिळालं. मुंगसानं नागाची शिकार केल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे. औरंगाबादेतील हर्सुल तलावजवळचा हा व्हिडिओ आहे. बराच वेळ नाग आणि मुंगसाची ही लढाई सुरू होती. तिथल्या स्थानिकांनी नाग आणि मुंगसाचं हे भांडण कॅमेऱ्यात कैद केलंय. सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ बराच व्हायरल होतोय. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना अखेर जामीन मंजूर झालाय. महानगरपालिका उपायुक्तांना शिवीगाळ केल्याप्रकरणी शुक्रवारपासून ते न्यायालयीन कोठडीत होते. तर आज अखेर जामीन मंजूर झाल्यानंतर ते आता उद्या तुरुंगाबाहेर पडणार आहेत. पुणे जिल्ह्यातल्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या 20व्या गाळप हंगामाचा शुभारंभ आणि बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ पार पडला. संत महंत आणि कीर्तनकार महाराजांच्या हस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून हा शुभारंभ करण्यात आला. यावेळी भीमाशंकर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील आणि उपाध्यक्ष बाळासाहेब बंडे हे देखील उपस्थित होते. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कुलदैवत खंडोबाचं दर्शन घेतलं. चव्हाण यांचं जेजुरीचा खंडोबा हे कुलदैवत असून ते वर्षातून एकदा तरी जेजुरीला दर्शनाला नेहमी येतात. आता विधानसभेच्या निवडणुकीनंतर ते जेजुरीला आलेले होते. त्यांचं स्वागत पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी केलं. चव्हाण यांनी यावेळी देवाचा 41 किलो वजनाचा खंडाही उचलण्याचा प्रयत्न केला.
अमरावती शहरातील उड्डाणपुलाखाली मोकळ्या जागेत महानगरपालिकेनं अचानक दुचाकी आणि चारचाकी वाहनांकरता पे पार्किंग सुरू केले। त्यामुळे सामान्य नागरिक तसंच आसपासच्या गावातील अमरावतीमध्ये येणारे शेतकरी त्रस्त झालेत। पार्किंग व्यवस्था ज्या कंत्राटदारांकडे दिली आहे त्या कंत्राटदाराचे कर्मचारी देखील नागरिकांना उद्धट वागणूक देत आहेत अशा तक्रारी समोर येत आहेत। पुणे जिल्ह्यातल्या टाकळी हाजी गावात मन सुन्न करणारी घटना घडली आहे। एका 40 वर्षीय नराधमानं 4 वर्षाच्या चिमुरडीवरती बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। पीडित चिमुकलीवरती पुण्यातल्या ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप बघायला मिळतोय। चिमुकली घरात जवळ खेळत असताना दादू रामदास माळी या नराधमानं तिच्यावर अत्याचार केला। पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या। पाय घसरून निम्न ज्ञानगंगा प्रकल्पाच्या सांडव्यात पडल्याने एका तरुणाचा मृत्यू झालाय। प्रवीण सिंग बोराडे असं या तरुणाचं नाव आहे। खामगाव तालुक्यातल्या पोरज इथला हा तरुण रहिवासी होता। काल दुपारी ही घटना घडली। तेव्हापासून या तरुणाचं शोधकार्य सुरू होतं। आज सकाळी त्याचा मृतदेह सापडला। परिसरातल्या नागरिकांनी मोठ्या अडचणींचा सामना करत या सांडव्यातून हा मृतदेह बाहेर काढला। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उठाबशा आंदोलन करण्यात आलं। परतीच्या पावसानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्यामुळे शेतकऱ्यांना एकरी 50,000 रुपये भरपाई मिळावी, सरसकट कर्जमाफी मिळावी यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आलं। वाशिम जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसानं जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचं नुकसान झालंय। या शेतकऱ्यांना आर्थिक उभारी देण्यासाठी शासनानं जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून सर्व पीक विमा धारकांना 100% विमा लगेच द्यावा अशी मागणी करण्यात आली। मंगरुळपीर तालुक्यातल्या पारवा, बोरव्हा बुद्रुक आणि लखमापूर या गटग्रामपंचायतींनी ग्रामसभेत असा ठराव मंजूर केलाय। भुसावळ तालुक्यातील वांजोळा इथल्या जनार्दन सिंधू सावले या शेतकऱ्यांना आपल्या 2 एकर मधील ज्वारी जाळून टाकली आहे। यात शेतकऱ्याचं 3.5 लाखांचं नुकसान झालंय। आता तरी सरकारनं शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावं अशी कळकळीची मागणी या शेतकऱ्यानं केली आहे। परतीच्या पावसानं भुसावळ तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलंय। जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष आणि करमाळ्याचे नूतन अपक्ष आमदार संजय शिंदे यांचं कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेत जंगी स्वागत केलं। मागच्या 2.5 वर्षांपासून संजय शिंदे हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम बघत होते। मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभेत ते करमाळा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले। निवडून आल्यानंतर पहिल्यांदा शिंदे यांनी जिल्हा परिषदेत हजेरी लावली। भाजप सरकारमध्ये कुणीही शेतकरी नाही ही शोकांतिका असून शेतीच्या नुकसानाबद्दल सरकारला शेतकऱ्यांबद्दल गांभीर्य नाही अशी टीका आमदार विश्वजित कदम यांनी केली आहे। तसं शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 35,000 कोटींची मागणी केंद्राकडे करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। पलूस इथं नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी त्यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते। सांगलीच्या कवठेपिरांमध्ये एका मोकाट घोड्यामुळे तरुणाचा बळी गेलाय। कृष्णा जाधव असं या मृत तरुणाचं नाव आहे। हा तरुण रात्रीच्या वेळी बाईकवरून जात असताना रस्त्याच्या कडेला बांधलेला घोडा अचानकपणे समोर आल्यानं बाईकची त्याला जोरदार धडक बसली। तर तरुण बाईकवरून खाली कोसळल्यानं त्याच्या डोक्याला जबर मार लागला, त्यातच त्याचा मृत्यू झाला। आणि याच बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये अजून एक छोटासा ब्रेक, बघत रहा स्पीड न्यूज। नंतर स्पीड न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि आता उर्वरित घडामोडींचा वेगवान आढावा। किनारपट्टी भागात महावादळाचा चक्रीवादळाचा मोठा फटका बसलाय। तो कोळी बांधवांना राज्य सरकारच्या इशाऱ्याआधीच कोळी बांधवांनी समुद्रातील परिस्थितीचा अंदाज घेत आपल्या बोटी आता किनाऱ्यावरती आणून ठेवल्यात। एकट्या अर्नाळ्यातील 100च्या वर बोटी माघारी परतल्या आहेत। महाचक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस आणि अतिवेगानं वाहणारं वारं यामुळे समुद्रातील परिस्थिती अजून बिकट होऊ शकते। उल्हासनगर महानगरपालिकेनं रेल्वे स्टेशन जवळील मासळी मार्केटवरती तोडकामाची कारवाई केली आहे। मात्र या कारवाई विरोधात मासळी विक्रेते आता आक्रमक झाले। उल्हासनगर महापालिकेनं 1996 साली या मासे विक्रेत्यांना मासळी मार्केट बांधून दिलं होतं, पण 2 वर्षांपूर्वी त्याच्या भिंतीला तडे गेल्यानं तत्कालीन आयुक्तांनी मासे विक्रेत्यांचे गाळे रिकामे करून निष्कासित केले। मार्केटची पुनर्बांधणी न करताच पुन्हा महापालिकेनं या ठिकाणी मासळी मार्केटवरती कारवाई केली आहे। पुणेकरांना ऑक्टोबर हिटचा अनुभव येण्याऐवजी सध्या पावसाळा अनुभवावा लागतोय। दिवसा ऊन, रात्री पडणारा पाऊस आणि पहाटेचा गारवा अशा वातावरणामुळे शहरात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सध्या वाढ झाली आहे। यावर्षी जानेवारीपासून आतापर्यंत 5,000 संशयित डेंग्यूचे रुग्ण आढळलेत, तर 1,127 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचं समोर आलंय।
नाग आणि मुंगूस यांच्यातल्या तुफान लढाईचा व्हिडिओ समोर आलाय. मुंगसानं नागाची शिकार केली आहे. औरंगाबाद येथील हर्सुल तलावाजवळचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय. मुंबई पश्चिम रेल्वेच्या विरार कारशेडमध्ये मोटरमनच्या ड्रायव्हिंग युनिटचा हुबेहूब असा डबा बसवण्यात आलेला आहे, ज्यामुळे मोटरमन ट्रेनिंग अचूकपणे आणि कमी वेळेत करू शकतो. पण 30 वर्ष सेवा झालेल्या मोटरमनना ही नव्या ट्रेन चालवण्यात येणाऱ्या अडचणी घालवण्यात या सिम्युलेटरची मदत होणार आहे. प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी करार अर्थात RCEP मध्ये सहभागी न होण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय भारत सरकारने घेतलाय. या करारावरती भारत सरकार स्वाक्षरी करणार नाहीये, त्यामुळे शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. RCEP करार हा जगातील सर्वात मोठा व्यापारी करार आहे. भारतानं RCEP कराराबाबत उपस्थित केलेल्या काही प्रश्नांवर समाधानकारक उत्तरं न मिळाल्यामुळे कोणतीही तडजोड न करण्याचा निर्णय घेतलाय. दिवसभरातल्या घडामोडींसोबतच स्पीड न्यूजमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.